लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात येते आता आपण पाहत असतो की छान असा इथे कार्यक्रम सुरू असतो. आता रम्यानी मुद्दामच स्वतःची बोटं कापून घेतलेली असतात तरी देखील विजयनी त्याच्या साईडच्या बोटात तिला अंगठी घातलेली असते. आता वेळ असते ती म्हणजे विजयला अंगठी घालायची. आता तितक्यातच खरं तर इथे नंदिनीला कोरड्या उलट्या झालेल्या असतात. तेव्हा मात्र जीवा इथे तिच्या मागेच धावत गेलेला असतो. त्याचबरोबर काव्या देखील गेलेली असते. मात्र जीवाने काव्याला थांबवलेला असतो आणि तो एकटाच आता इथे नंदिनीकडे गेलेलं असतं. आता नंदिनी वरती गेल्या परदेशीन दरवाजा बंद करून घेते आणि जीवाला बाहेरच ठेवते. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, काय चाललंय तुझं, मला प्रत्येक वेळेस बाहेर का ठेवते, असं इथे जीवा स्वतःच्याच मनाशी बोलत असतो. आता नंदिनीला इथे खूप त्रास होत असतो त्यामुळे खरं ती वॉशरूमला गेलेली असते. आता इकडे खरं तर जीवा असतो तो इथे बाहेर म्हणत असतो, असं काय करते चकाचक बाई, अगं उघड की दरवाजा, नवरा बायकोच्या नात्यामध्ये असं काही लपवाछपीचं असतं का, असंच तू पहिल्या रात्री म्हटली होतीस ना की आपल्याला म्हातारपणी एकमेकांचे दुखणे खुपणे काढायचे, मग असं काय करतेस, अगं उघड की दरवाजा, असंही ते जीवा खरं नंदिनीला बोलतच असतो. आता इकडे खाली खरं तर सगळ्यांनाच काळजी लागून राहिलेली असते की नंदिनीला नेमकं झालं तरी काय असेल. तेव्हा मात्र पार तिथे म्हणत असतो, रम्या तू अंगठी घालून घे, रम्या तू अंगठी घालून घे, असा इथे खरं तर पारने रट्टाच लावलेला असतो. तेव्हा इथे खरं तर विजय पार्थकडे येतो आणि म्हणत असतो, काय चाललंय, खरं तर रम्यापेक्षा घाई तुला जास्त झाली आहे, रम्याला या घरातून बाहेर काढायची, असं इथे म्हटल्याबरोबर खरं सगळेजण आता इथे विजयकडे पाहत असतात. आता इकडे खरं तर जो काही आता जीवा असतो तो परत दरवाजा वाजवत असतो. तो परत म्हणत असतो की असं काय करतेस बाई, आठव की तू काय म्हटली होतीस पहिल्या रात्री, असं लपून ठेवतात का स्वतःच्या नवऱ्यापासून, असं दरवाजा कोण लावतं, असंही ते जीवा म्हणत असतो. आता इकडे खरं तर विजयने असं म्हटल्याबरोबर पार्थ म्हणत असतो, असं खरं तर माझा उद्देश अजिबातच नाही आहे, रम्या तो अंगठी घालून घे, असं इथे म्हटल्याबरोबर रम्या खरं नंदिनीची खूप काळजी असल्यासारखं दाखवत असते. ती म्हणत असते की अरे पार्थ काय करतोस, नंदिनीला काय होतंय बघायला नको का. तेव्हा पार्थ म्हणतो, अरे जीवा गेलाय ना तो बघून घेईल आणि एवढं काही सिरियस नसेल, असंही ते पार्थ म्हटलेला असतो. आता इकडे नंदिनीला कोरड्या उलट्या झालेल्या असतात त्यामुळे खूप परेशान झालेली असते. ती म्हणत असते की काय होतंय खरं मला काही कळतच नाही आहे, म्हणजे उलट्यासारखं होतंय मात्र उलटे देखील येत नाहीत, असं म्हटल्याबरोबर ती वजनाच्या काट्याकडे पाहते. तेव्हा तिला एक गोष्ट आठवत असते. ती जीवाला म्हटलेली असते की आता असं वजन वाढून चालणार नाही, उद्याच मला आई व्हायचं म्हटल्यानंतर असं वजन वाढून कसं चालेल, असंही ते खरं तर म्हटल्याबरोबर तिच्याबरोबर लक्षात येतं की मी आई तर होणार नाही ना, असं म्हणून खरं तर ती फार खुश झालेली असते. आता ती खरं तर आरशापुढे उभं राहते आणि तिचा आनंद खरं गगनात मावत नसतो. खरंच मी आई होणार आहे, असं ती स्वतःच्याच मनाशी म्हणत असते. आता इकडे खरे जो काही जीवा असतो तो दरवाजात आणखी देखील अगं उघड की नंदिनी दरवाजा, हे त्याचं म्हणणं सुरूच असतं. तेव्हा ती नंदिनी परदेशीन जाते आणि तिथला दरवाजा उघडून घेते. आता दरवाजा उघडल्या जीवा आतमध्ये येतो. जीवा आल्याबरोबर नंदिनीला म्हणत असतो, काय चाललंय नंदिनी तुझं, सांग बरं, प्रत्येक वेळेच आहे ना तुझं, प्रत्येक वेळेस दरवाजा लावून घ्यायचा आणि मला दरवाजा ठेवायचं, काय चाललंय, ती कडी आणि हे सर्व काही दरवाजाचं मी काढून फेकून देणार बघा असं. बरं ठीक आहे, हे सर्व काही तू ठीकच ना, तुला त्रास होत होता तू ठीकच ना. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, हो मी ठीक आहे बाबा. बरं जीवा म्हणतो, चल चल मग. आता तो मागे होऊन पाहतो आणि परत त्याच्या लक्षात येतं, काय म्हटलीस तू. तेव्हा नंदिनी म्हणते, मी काय म्हटलंय, काहीच नाही म्हटलं. तेव्हा जीवा म्हणतो, नाही नाही, तू बाबा या शब्दावर जोर दिला, सांग मला नेमकं काय. तेव्हा इथे नंदिनी लाजलेली असते. तेव्हा जीवाच्या बरोबर लक्षात येतं. जीवा लगेच म्हणतो, काय म्हटलीस तू बाबा, म्हणजे आपल्या घरी छोटी नंदू येणार आहे, खरं आहे हे, म्हणजे तू बाबा मी आई, नाही 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 नाही, म्हणजे तू आई मी बाबा होणार, असंही ते जीवा खरं तर आनंदातच म्हणत असतो. तो लगेच म्हणतो, चल चल मग आम्ही आत्ताच्या आत्ता आई बाबांना आणि दादाला सांगूया, असंही ते म्हटल्याबरोबर नंदिनी त्याला थांबवतो. अहो थांबा, काय करताय तुम्ही, आधी आपण शांतपणे बोलूया, आपण हे करूया, नंतर निवांत सांगूया त्यांना, आता अजिबात घाई करू नका, असंही ते म्हटल्याबरोबर जीवा म्हणतो, खरं सांगू का, मला फार आनंद झाला आहे, आता काय करावं हेच मला कळत नाही, असं म्हणून खरं तर आता इथे नंदिनीला तो घट्ट अशी मिठी मारतो. आता मिठी मारल्यानंतर नंदिनी लगेच म्हणते, बस करा आता, अशी घट्टी मिठी तुम्हाला अजिबात मारता येणार नाही, तुम्हाला साईड हक करावा लागेल. तेव्हा इथे जीवा म्हणतो, का असं का म्हणतेस. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, ओ काय करताय असं, आत्ताच तर सांगितलं. तेव्हा जीवा म्हणतो, हो हो सॉरी सॉरी,
असं म्हटल्याबरोबर तिच्या कपाळावर आता तो किस करतो. आता इथे जीवा फार खुश झालेला असतो. आता सॉलिड कन्फ्युजन आहे बाबा. तेव्हा इथे नंदिनी म्हणते काय झालं, कशाचं कन्फ्युजन आहे. तेव्हा इथे जीवा म्हणतो आता ह्या मोठ्या नंदिनीवर प्रेम करायचं का ह्या छोट्या नंदूवर प्रेम करायचं हेच मला कळत नाही. तेव्हा इथे नंदिनी म्हणते अहो तुम्ही फार पुढचा विचार करताय, जरा थांबा की. असं इथे म्हटल्याबरोबर जीवा खरं तर फार खुश झालेला असतो. त्याला काय करावं आणि काय नाही असं झालेलं असतो. आता इथे नंदिनी बजावते शांत, मी काय सांगते ते लक्ष देऊन ऐका, कारण की तुम्ही अजिबात आता खाली काही सांगा, आपलं ठरलंय ना नंतर सर्व काही सांगायचं. असं इथे नंदिनीने बजावल्यावर जीवा म्हणतो हो ठीक आहे बाबा ठीक आहे, पण मला काय करावं आणि काय नाही असं झालेलं आहे. सर्वांसमोर ही बातमी कधी सांगतोय असं मला झालेलं आहे. तेव्हा इथे नंदिनी हो मला कळतंय हो सर्व काही, पण आत्ता नको, आत्ता अजिबात तुम्ही काही म्हणू नका. आणि असा हसरा चेहरा तर अजिबात ठेवू नका, नाही तर सर्वच जण विचारते नेमकं झालंय तरी काय, तेव्हा तुम्ही लगेच सांगून टाकताल. तेव्हा इथे जीवा म्हणतो नाही नाही ठीक आहे मी नाही सांगणार असं म्हटलेला असतो. आता त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे जो काही विजय असतो तो जीवाला म्हटलेला असतो की तुला जास्त घाई झालेली आहे रम्यापेक्षा. तेव्हा इथे खरं तर विक्रम म्हणतात असं काही नाही हो, त्याला असं अजिबात म्हणायचं नव्हतं. रम्या आमच्या सगळ्याचीच आवडती आहे आणि तिचं सर्व काही सुरळीत हो अशीच आमची इच्छा आहे, म्हणजे पार त्याच्यामुळेच असा बोलला असं इथे विक्रम म्हटलेले असतात. तेव्हा इथे एक जी काही काव्य असते ती देखील विजयकडे जाते आणि म्हणत असते तुम्ही गैरसमज करून घेताय. म्हणणं खरं तर अजिबातच असं काही नव्हतं. आता इकडे बघा रम्या आमची सगळ्यांचीच आवडती आहे, आता तिच्यासाठी इतका छान मुलगा मिळाला आहे म्हटल्यानंतर सगळं काही सुरळीत आणि वेळेवर पार पडलं पाहिजे असं तिथे पारचं म्हणणं आहे. हो का नाही पार्थ असे ते म्हटल्याबरोबर पार्थ म्हणतो हो तेच बरोबर आहे आणि मला देखील तसंच वाटत आहे. मात्र विजय जो काही आहे तो पार्थकडे इथे खुन्नस पाहत असतो. आता यांचं इथे बोलणं सुरू असतात तितक्यातच वरनं इकडं नंदिनी आणि जीवा आलेले असतात. आता जीवा इथे फार खुश असतो, तिला हळू चाल असं म्हणत असतो पायऱ्यावरनं आणि तिला खाली घेऊन येत असतो. आता इथे जीवाला नंदिनीने बजावलेलं असतं की कुणाला काही सांगायचं नाही, त्यामुळे खरं तर तो अजिबातच कुणाला काही कळून देत नाही. मात्र तो फार खुश झालेला असतो. आता खाली आल्याबरोबर सगळेच म्हणत असतात सगळे टाकी ठीक आहे ना, काही झालं नाही ना. तेव्हा ते दोघे म्हणतात नाही नाही काही झालं नाहीये, सगळं काही ठीक आहे असं इथे म्हटल्याबरोबर आता इथे जी काही वसू असते ती रम्याला म्हणते रम्या चल सर्व काही आलेत ना आता, चल तू विजयला आता अंगठी घाल असं इथे म्हटल्याबरोबर खरं रम्या वसूकडे रागानेच पाहते. आता इथे फायनली रम्याने कशी वशी ती अंगठी घेतलेली असते आणि विजयच्या बोटात इथे घातलेली असते. विजयच्या बोटात घातल्यानंतर सगळा काही हा साखरपुड्याचा कार्यक्रम असतो तो छान असा इथे पार पडलेला असतो. आता इथे रम्याने खूप मोठी प्लॅनिंग केलेली असते बोट वगैरे कापून सर्व काही कॅन्सल करण्याची. मात्र पार्थने मागं लावून किंवा सर्व गोष्टी समोर आल्यानंतर खरं ह्या सर्व गोष्टी झालेल्या असतात आणि साखरपुडा छान असा इथे पार पडलेला असतो. आता इथे जीवाने सगळ्यांना पेढे वगैरे वाटलेले असतात. तेव्हा इथे विजयकडे देखील गेलेला असतो. जुजू म्हणायला हवा आता तुम्हाला धराधरा पेढे असं इथे म्हटल्याबरोबर जो काही विजय असतो तो जीवाला मुद्दाम म्हणतो तुम्ही काही म्हटलं तरी चालेल, कारण की चांगल्या ज्यांचं मन असतं त्यांनी मला काही म्हटलं तरी चालेल असं इथे खरं विजय मुद्दाम पार्थकडे बघून म्हटलेला असतो. आता पार्थ मिठी मारायला देखील विजयला गेलेला असतो, काँग्रेस करायला गेलेला असतो. मात्र विजयनी मुद्दामच त्याच्याकडे इथे पाठ केलेली असते. आता इथे सगळेजण फार खुश असतात, सगळेजण एकमेकांना कॉंग्रॅच्युलेशन वगैरे करत असतात. त्याचबरोबर आता इकडे जी काही काव्य असते ती देखील नंदिनीकडे गेलेली असते आणि तिला पेढा भरवत असते. तेव्हा इथे खरं तर नंदिनी म्हणते खरंच मला नको आहे. तेव्हा इथे खरं तर काव्यामध्ये हो मला माहिती आहे तुझं डाएट सुरू आहे, मात्र आज इतका आनंदाचा दिवस आहे त्यामुळे खरं तर थोडं तरी तुला घ्यायलाच हवं. तेव्हा इथे नंदिनी म्हणते हो आज खूप आनंदाचा दिवस आहे, खूप छान दिवस आहे असं इथे नंदिनी म्हटलेली असते आणि दोघींनी एकमेकांना छान असे पेढे भरून घट्ट अशी मिठी मारलेली असते. आता घरचे सर्वजण फार खुश झालेले असतात छान असा कार्यक्रम पार पडल्यामुळे. आता इकडे जी काही काव्य असते ती पार्थवर चिडलेली असते. ती म्हणत असते की काय चाललंय तुमचं, खरं दोघं तुम्ही एकमेकांकडे का असे खुन्नसवनी पाहत असतात आणि याची सुरुवात खरं तर तुम्हीच केली आहे असे ते काव्य म्हटलेले असते. तेव्हा पार्थ म्हणतो काय चुकलं माझं, फक्त मी तिला जी काही रम्या आहे तिला फोर्स करत होतो की अंगठी घाल. आता नंदिनीवरती गेल्यामुळे मला फक्त एवढं वाटत होतं की तिने काही कारण काढून इथं जो काही साखरपुडा आहे तो कॅन्सल नको करायला. तेव्हा इथे काव्या म्हणते तुमची गाडी आणखी तिथेच आहे का, विजयला राग येणार नाही का सांगा बरं मला, त्या जागेवर जर तुम्ही असतात आणि मला असं कोणी पुश केलेलं असतं तर तुम्हाला आवडलं असतं का असं इथे म्हटलेले असते. तेव्हा पार्थ म्हणतो खरंच माझं चुकलं तेवढं, पण माझा असे अजिबात उद्देश नव्हता. आता इथे काव्या म्हणते खरं तर मला तुमच्या आणि त्या रम्यामध्ये अजिबातच पडायचं नाही, मला वेगळेच भरपूर टेन्शन आहेत असं इथे म्हटल्याबरोबर पार्थ म्हणतो काय टेन्शन आहे तुम्हाला. तेव्हा
इथे खरं तर जी काव्य असते ती म्हणत असते मला खारुताईला जाऊन भेटायचं आहे. खरं तर तिचं काय चाललं हेच मला कळत नाही, मला तिची फार आठवण येते असे ते काव्य म्हटलेली असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला जो काही जीवा असतो तो फार खुश झालेला असतो. जीवा नंदिनीला म्हणत असतो, अगं चकाचक बाई, मला कधीही बातमी सगळ्यांना घरच्यांना ओरडून सांगतोय असं झालं आहे. तेव्हा नंदिनी त्याला शांत करते, अहो काय करताय असं, आपलं ठरलंय ना, मी उद्या डॉक्टरकडे जाते आणि मग सांगूया उद्या आपण असं इथे म्हटल्याबरोबर जीवा म्हणत असतो, खरं तर उद्याचा दिवस कधी उजडतोय असं मला झाले. तेव्हा नंदिनी म्हणते, हो ठीक आहे, उद्या मी डॉक्टरकडे जाते आणि नंतर तुम्ही सगळ्यांना सांगा. तेव्हा इथे जीवा म्हणतो, एक मिनिट, पण मी उद्या तुझ्यासोबत येणार आहे डॉक्टरकडे. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, अजिबात तुम्ही यायचं नाही, मी डॉक्टरकडे गेल्यानंतर खरं तर बाहेरची बाहेर तुम्ही अख्ख्या हॉस्पिटलला पेढे वगैरे बर्फी वगैरे वाटाल, तुमचं काही खरं नाही. धीर हा शब्दच तुमच्या डिक्शनरीत नाही असंही ते म्हटल्याबरोबर जीवा म्हणतो, हो धीर हा शब्द माझ्या डिक्शनरीत खरं तर अजिबातच नाही, कारण की मी अधीर झालोय बाबा होण्यासाठी. खरं सांगू का तुला नंदी आणि दादा चाळीत वाढलो गो, बाबाचा पगार देखील जेमतेम होता. बाबाने आम्हाला सर्व काही सुविधा देण्याचा प्रयत्न केला, मात्र जी काही आम्ही घेऊ शकत नव्हतो गोष्टी त्यावर जर आम्ही म्हटलो तर बाबा आम्हाला समजायचे ही गोष्ट आपण घेऊ शकत नाही, नक्कीच तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल असंही ते जीवा म्हटलेला असतो. बघ ना, आता येऊच्या वेळेस खरं तर सगळं काही छान सुरळीत आमचं चालू होतं, मात्र जेव्हा आमचं सुरळीत चालू होतं तेव्हा मात्र आमची जी काही खेळणीची जागा आहे ती पुस्तकाने आणि लॅपटॉपने घेतली होती, त्यामुळे आमचं बालपण तर असंच गेलं ना गं. पण मला अशी अजिबातच होऊन द्यायचं नाही माझ्या बाळासोबत. माझ्या बाळाने ज्या गोष्टीवर हात ठेवला ती गोष्ट मी त्याच्यासाठी आणून देणार आहे, अशी माझी इच्छा आहे असंही ते जीवा खरं नंदिनीला जरा इमोशनल होऊनच बोलत असतं. असं अजिबात व्हायला नको की माझ्या बाळाने बॅट हातात घेतली आणि त्याची किंमत पाहून ती वापस ठेवली, त्यांनी प्रत्येक बॉलला सिक्सर मारलाच पाहिजे असंही ते म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणतात, हो अगदी तसंच होईल, अगदी बाळ तुमच्यासारखंच होईल. शेवटच्या 5 बॉलमध्ये खरं तर 30 रन काढेल आणि आपण दोघांनी त्याच्यासाठी बसून टाळ्या वाजवू. तेव्हाही ते जीवा, एक मिनिट, त्याच्यासाठी काय म्हणतेस, आपलं ठरलंय ना, आपल्याला मुलगीच हवी आहे असंही ते म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणते, आपण बघूया, आता आपल्या घरात कथ्थक करणारे घुंगरू येतात की मळकट शूज घेऊन येणारे पाय येतात हे बघूया आपण असंही ते म्हटल्याबरोबर जीवा म्हणतो, हो बघूयाच, आणि मला तर वाटतंय आपल्या घरात छोटी नंदूच येणार आहे असंही ते जीवा म्हटलेलं. आता इकडे दुसऱ्या बाजूला जो काही पार्क असतो तो काव्याला म्हणतो, तुम्हाला कधी जायचं हे सांगा, मग तेव्हा मी सुट्ट्या काढेल. तेव्हा ते काव्यामध्ये, एक मिनिट, तुमचं काय काम आहे, मी जाणार आहे भेटायला, माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला घाई झाली का खारुताईला भेटायची असंही ते म्हटल्याबरोबर खरं पार्थ म्हणतो, मागच्या वेळेस आठवतंय ना, कॅबमधून तुम्हाला खाली उतरवलं होतं भर रस्त्यात आणि तुमच्या मागे कुत्रे लागले होते, असं अजिबात काही व्हायला नको. तेव्हा ते काव्यामध्ये, असं अजिबात काही होणार नाही, कारण की कॅबमध्ये मी जाणारच नाही. तेव्हा पार्थ म्हणतो, काय कशा जाणार आहात मग. तेव्हा ते खरं काव्या म्हणत असतं, काय ना, माझ्या नवऱ्याने मला कार चालवायला शिकवली आहे, त्यामुळे मी तीच घेऊन जाणार आहे असंही ते म्हटल्याबरोबर पार्थ म्हणतो, काय कार घेऊन जाणार आहात. तेव्हा काव्या म्हणते, हो आपल्याकडे आहे की. तेव्हा जेव्हा पार्थ म्हणतो, खरं तर इन्शुरन्स पण असायला हवा, नाहीतर अवघड आहे असंही ते म्हटल्याबरोबर काव्या म्हणते, काय म्हटलात तुम्ही. तेव्हा ते पार्थ म्हणतो, काही नाही, कार आहे आपल्याकडे आहे असंच म्हणालो. एक मी सांगायचंच तुम्हाला विचारतो, मला 2-4 दिवसासाठी जरा बाहेर गावी जायचं आहे, त्यामुळे खरं तर मी 4-5 दिवस नसेल इथं असंही ते म्हटल्याबरोबर काव्यामध्ये, काय तुम्ही आता ह्या मांजरीला 4-5 दिवस सोडून जाणार का. तेव्हा ते पार्थ म्हणतो, हो जरा लॉंग डिस्टन्स पण हवाच ना, सांगा बरं, आता नेहमी श्रीखंडपुरीसारखं गोड गोड सर्व आपल्या आयुष्यात चाललंय, जरा ड्रामा, जरा काहीतरी झालंच, भांडणं टाणणं झालेच पाहिजे ना असंही ते म्हटल्याबरोबर काव्या त्याच्या पुढे हात जोडते, म्हणत असते, मला खरं तर माझ्या आयुष्यात असं काही नको, मला सर्व माझ्या आयुष्यात गोड गोडच हवे, मला असं अजिबातच काही नको आहे असंही ते काव्याने म्हटल्याबरोबर पार्थ म्हणतं, असं काय करताय, थोडं लॉंग डिस्टन्स देखील अनुभवायला हवा की नाही असं म्हणून युनिव्हर्सला म्हणत असतो. युनिव्हर्स आमच्यामध्ये जरा लॉंग डिस्टन्स येऊ दे, जरा ड्रामा वगैरे घडू दे असंही ते युनिव्हर्सला खरं तर पार्थने मागितलेलं असतं. आणि ते काव्या म्हणतात, असे काय चाललंय तुमचं पार्थ. आता इकडे खरं तर जेव्हा युनिव्हर्सला पार्थने मागितलेलं असतं तेव्हाच खरं तर इकडे मोबाईलमध्ये 11:11 देखील झालेलं असतं. आता ही गोष्ट खरी होती काय हे पाहण्यासारखंच आहे. आता इकडे जी काही नंदिनी असते दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये गेलेली असते चेकअपसाठी, आणि ती गेल्यानंतर तिचा नंबर जरा यायला वेळ असतो, त्याच्यामुळे खरं तर ती तिथे बसलेली असते. त्यानंतर खरं तिचा नंबर येते आणि ती डॉक्टरकडे जाते. त्याचबरोबर इकडे दुसऱ्या बाजूला जी काही काव्य असते ती आता इकडे अनिशाला भेटायला गेलेली असते. तिचे डोळे बंद केलेले असतात आणि कोण आहे अनिशा म्हटलेली असते. तेव्हा इथे खरं तर जी काही काव्य असते ती म्हणत असते, मॅव मॅव मी आहे. तेव्हा इथे खरं तर काव्या फार खुश असते, मात्र अनिशा म्हणत असते, हो तू येस का काव्या असं इथे म्हटल्याबरोबर काव्या म्हणते, काय म्हणजे तू ये काव्या, म्हणजे काय म्हणायचं तुला, काय चाललंय तुझं, माझा फोन उचलत नाहीस, मॅसेजला
मला रिप्लाय देत नाहीस? अगं मला किती गोष्टी तुला सांगायच्यात आणि एक तर वेगळीच गोष्ट, तू माझ्या लग्नाला आली नाहीस, कलवरी देखील झाली नाहीस. मला तुला भरपूर गोष्टी सांगायच्यात, येते ये बस असं म्हणून तिला बेडवर बसवते आणि ते काव्या तिचं सांगायला सुरुवात करते. मी सांगू का तुला किती छान छान गोष्टी माझ्या आयुष्यात होत्यात. आता सांगू का तुला, खरं तर मी पार देशमुखांना स्वयंपाक शिकवला, त्यांनी मला गाडी चालवायला शिकवली आणि दररोज ऑफिसमधून आल्यानंतर पार देशमुख माझ्यासोबत सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवायला देखील मदत करतात. ह्या सगळ्या गोष्टी खूप छान झाल्यात गं, पण ह्या सर्व गोष्टी तू नाहीस पाहिला म्हणून मला फार वाईट, खूप मिस करते गं तुला आणि माझ्या लग्नाला का नाही चालीस हे पहिलं मला सांग. असं इथे म्हटल्याबरोबर अनिशा म्हणते, अगं काव्या मी मेन्स पास झाले आणि ज्या दिवशी तुझं लग्न होतं त्या दिवशी खरं तर माझा इंटरव्ह्यू होता. हे तर तुमच्या काहीच लक्षात नसेल. कलेक्टर काव्या देशमुख नाही पार्थ काव्या देशमुख असं इथे खरं तर अनिशा रागातच म्हणत असते. आता अनिशा असं का बोलत असेल या गोष्टीवरच खरं तर काव्या इथे विचार करत असते. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.